आणि हेडलाईन्स नंतर महाराष्ट्र लाईव्ह मधून बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना माहिती होती असा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील एका वरिष्ठ नेत्यानं केलाय। दिवंगत अजित पवार यांनी बैठकीमध्ये पक्षातील प्रमुख नेत्यांना विलीनीकरणाबाबत चालू चर्चा ही समजावून सांगितलेली होती। त्यावरती शरद पवारांच्या पक्षातील बड्या नेत्यानं अजितदादांना प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना माहिती आहे का अशी विचारणा केली। यावरती दादांनी सर्वांना सर्व माहिती आहे, त्यामुळे माझ्या पक्षाकडून मी सांगेन तेच होईल असं उत्तर त्यांनी दिलेलं होतं। दरम्यान दिल्लीतून हिरवा कंदील मिळाला की दादांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नेते हे सह्या करतील असं ठरल्याची सूत्रांची माहिती आहे। मुंबई महापालिकेमध्ये भाजपच्या नामनिर्देशित नगरसेवकांकडून नाराजीचं वातावरण निर्माण झालंय। काँग्रेसमधून आलेल्या माजी नगरसेवकांना संधी दिल्यानं कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढलेला आहे। भाजपच्या 4 नामनिर्देशित नावांमध्ये आमदार राजहंस सिंह यांचे पुत्र नितेश सिंहांचा समावेश आहे, तर राजहंस आणि नितेश दोघेही आधी काँग्रेसमध्ये होते। याशिवाय काँग्रेसमधून आलेल्या माजी नगरसेवक प्रवीण छेडांना देखील भाजपकडून संधी देण्यात आली आहे। या निर्णयामुळे पक्षाच्या पारंपरिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची लाट पसरलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 50% आरक्षण मर्यादेचा प्रश्न सध्याच सुटल्याचं कुठलेच संकेत नाहीयेत। प्रलंबित निवडणुका या जुलै अखेरपर्यंत लांबणीवरती राहणार आहेत। सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाची अंतिम सुनावणी 21 आणि 22 जुलैला घेण्याचे निर्देश दिलेले आहेत। महाराष्ट्रातील प्रलंबित निवडणुकांचा निकाल जुलैनंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे। सिंधुदुर्गात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि पंचायत समितीचे सभापती यांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला। जिल्ह्यातील 8ही पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतींची निवड 9 एप्रिलला, तर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड ही 16 एप्रिलला होणार आहे। जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी हा कार्यक्रम जाहीर केला आहे। परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीची तारीख अखेर जाहीर झाली आहे। येत्या 18 मार्चला ही निवड प्रक्रिया पार पडणार असून या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी अधिकृत पत्र काढलंय। या निवड प्रक्रियेसाठी अपर जिल्हाधिकारी शोभा जाधव यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। दरम्यान जिल्ह्यातील 9 पंचायत समित्यांच्या सभापतींची निवड ही 10 मार्चला होणार आहे। त्यासाठी प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती ही देखील करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरणाचा अहवाल माझ्याकडे आलेला आहे। खारगे समितीने दिलेला जमीन प्रकरणाचा अहवाल विधिमंडळामध्ये मांडला जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये कोण दोषी आहे हे अहवाल मांडल्यानंतर समोर येणार असल्याचं देखील बावनकुळे म्हणाले। खारगे समितीचा रिपोर्ट विधिमंडळात येणारच आहे, त्यामुळं त्यावर आपल्याला पूर्ण माहिती होईल की या प्रकरणामध्ये कोण दोषी आहे। आमच्या समितीने पूर्ण रिपोर्ट माझ्याकडे दिला आहे, माझ्याकडे अहवाल आलेला आहे। तो आम्ही आता विधिमंडळ अधिवेशनापूर्वी हा अहवाल आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला देऊ। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणातील मोठी अपडेट समोर आली आहे। खारगे समितीचा अहवाल या अधिवेशनामध्ये सादर केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यासोबतच आतापर्यंत या प्रकरणामध्ये केलेल्या कारवाईचा अहवाल देखील सादर केला जाणार आहे। खारगे समितीचा अहवाल आधीच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर करण्यात आलेला होता। या प्रकरणामध्ये पार्थ पवारांवरती गंभीर आरोप झालेले होते, ज्यामुळे विरोधकांकडून देखील सवाल उपस्थित करण्यात आलेले होते। खासदार संदीपान भुमरेंच्या चालकाकडून अंबादास दानवेंना नोटीस पाठवण्यात आली आहे। जावेद रसूल शेख यांनी दानवेंविरोधामध्ये अब्रू नुकसानीचा दावा ठेवलाय। हिबानामा करून शेकडो एकर जमीन ही लाटल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केलेला होता आणि यानंतर जावेद रसूल शेख यांनी 1 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकावलाय। तर दरम्यान अंबादास दानवेंनी माफी मागावी असा उल्लेख देखील या नोटीसीमधून करण्यात आलाय। मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्यामध्ये पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे। गेल्या 2 दिवसांपूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी आपल्या विरोधामध्ये कट रचला जात असल्याचा धक्कादायक आरोप केलेला होता। तर एप्रिल किंवा जूनमध्ये जातीय दंगल घडवण्यासाठी जरांगे असे आरोप करत असल्याचं वक्तव्य हे ओबीसीचे नेते नवनाथ वाघमारे यांनी केलंय। मुंबईत काय कट रचला, मंत्रालयात काय रचला आणि काय बोलणं चालू आहे आणि हे पुढं कुणी घातलंय, कारण त्याच्यात आणखीन 6 ते 7 दिवस नाही झालं तर आणखीन 15 दिवस झाले। त्याच्यामुळे मी ते ओपन करत नाही, नंतर त्यांच्या तपास यंत्रणेला अडचण येईल मध्ये।
ते फुल तपास घेतात, लय मोठं ऑपरेशन एक सक्सेस होणार आहे. कमून हे माझ्या राऊंड रौकट रस्त्यात माहितीये का, मी फक्त तुमच्या गरीबाच्या लेकराचं काम करतोय म्हणून. गरीब मराठा मोठा होऊ नाही, मी संपलो, बस यांना मोकळीक मिळाली. माझ्या जीवाला धोका आहे, माझ्या विरोधात कट राखला जातोय, मला कुठतरी अडकवण्याचा प्रयत्न आहे. काही अधिकाऱ्याचं नाव सांगतोय, एक महिला बी म्हणतो मंत्रालयात. एक तर मंत्रालयात कुठलेही कट शिजल्या जात नसतात. खरं तर कोण त्यांनी नावं सांगितले पाहिजे ना. महिला आहे म्हणतो आणि 5-6 माणसं आहेत म्हणतो, मग सांगायचे पटापटा नाव. परंतु फक्त एक काहीतरी सस्पेन्स ठेवायचा आणि सस्पेन्सच्या माध्यमातून समाजाला आपलं गोळा करायचा. आणि माझ्या मते आता एप्रिल एंडिंग किंवा जून मध्ये तो काहीतरी उलट मोठं काहीतरी कुटाणा करीन राज्यामध्ये. पुन्हा जाती तेढ निर्माण करण्यासाठी एखादी दंगल म्हणा, काहीतरी मोठं काहीतरी कांड केरीन आणि त्यातून मग पुन्हा समाज भावनिक करायचा आणि आंतरवालीत पुन्हा उपोषणाला बसण्यासाठी प्रयत्न असेल. बीडच्या परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपींच्या नार्को टेस्टचा रिपोर्ट एसआयटीच्या हाती आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. न्यायालयाच्या समोर रिपोर्ट सादर केला जाण्याची शक्यता आहे. आरोपींच्या ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट रिपोर्टमधून महादेव मुंडे हत्या प्रकरणाचं सत्य हे बाहेर येण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच न्यायालयासमोर नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंगचा रिपोर्ट हा उघडला जाणार असल्याची माहिती आहे. या अहवालामधून काय माहिती समोर येणार याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. नागपुरातील पेपरफुटी प्रकरणी एका शिक्षकाला ताब्यात घेण्यात आलंय. प्रदीप जांगडे असं आरोपी शिक्षकाचं नाव आहे. प्रदीप जांगडेंनी अटकेतील दिनेश कोटांगले याला व्हॉट्सअपवरती पेपर पाठवलेला होता. दिनेश कोटांगलेनं तो पेपर ट्युशन क्लासेसचा संचालक मुस्तफा खानला पाठवलेला होता. तर या प्रकरणामध्ये आतापर्यंत एकूण 7 आरोपींना थेट सहभाग आढळलेला असून यातील एक आरोपी हा अल्पवयीन देखील आहे. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाविरोधामध्ये मोठा मोर्चा काढला. ईश्वरपूरमधील तहसीलदार कार्यालयावरती राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी महामार्गाचं रेखांकन वाळवा तालुक्यातून नेण्याची घोषणा केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र विरोध हा निर्माण झालाय. या मार्गामुळे सुपीक जमिनीचा नाश होईल अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. अहिल्यानगरमधील किसान सभेच्या लॉंग मार्चला मोठं यश मिळालंय. वनजमिनीची आणि तळ जमिनीच्या मागण्यांसह अर्धवेळ कर्मचाऱ्यांसाठी मोठे निर्णय हे घेण्यात आलेले आहेत. कामगारांच्या विविध 14 मागण्या मान्य करण्यात आलेल्या असून या संदर्भामध्ये पालकमंत्री विखे पाटील आणि मंत्री दादा भुसे यांनी ऑनलाईन पद्धतीनं संबोधन केलं. अप्पर जिल्हाधिकारी कोळेकर यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलनाची यशस्वी सांगता करण्यात आली. तर विखेंच्या गावामध्ये मोर्चा पोहोचण्याआधीच सरकारनं महत्त्वाचे असे निर्णय घेतलेले आहेत, ज्यामुळे आंदोलन हे अधिक प्रभावी ठरलं आहे. माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब हे आत्ताच व्हीसीद्वारे आमच्या सर्वांशी बोलले आणि लॉंग मार्चमध्ये ज्या मागण्या आम्ही केलेल्या होत्या, ज्याची मंत्रालयात चर्चा झालेली होती, त्याच्या अंमलबजावणीच्या बद्दल ते मुख्यमंत्री साहेबांना भेटले आणि त्यातून सर्व प्रश्न हे लॉंग मार्चचे मार्गी लागल्याचं आज त्यांनी आम्हाला सांगितलं. हा लढ्याचा प्रचंड मोठा विजय आहे. याबद्दल प्रचंड समाधान घेऊन हा लॉंग मार्च आम्ही आता स्थगित करण्याचा निर्णय घेतो आहे. विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिकमध्ये आलेले असता कम्युनिस्ट पक्षाचे नेते जे.पी. गावित यांनी आदिवासी समाजाच्या विविध मागण्या त्यांच्याकडे मांडलेल्या आहेत. लॉंग मार्च संदर्भामध्ये सरकारनं दिलेलं आश्वासन लवकरच पूर्ण करणार असल्याचं गावितांनी सांगितलं. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुरगाणा इथं भेट देऊन इतर वनजमिनी संदर्भातील अडचणी या स्वतः पाहणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मागच्या भेटीमध्ये 27 जानेवारीमध्ये आपल्या रस्त्याच्या बाबतीमध्ये पण सूचना दिली होती. त्या रस्त्याची जे कामं पूर्ण झाले, परंतु अजून ते काही खराब आहेत आणि त्यांचं पेमेंट पण झालं नाही. तर ते असे जवळजवळ 20-25 कामांची आम्ही लिस्ट साहेबांना दिली. कांद्याचे दर कोसळल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी चांगलेच आक्रमक झालेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 4थ्या विश्व मराठी संमेलनासाठी नाशिक दौऱ्यावरती होते. यावेळी नाशिकच्या अशोक स्तंभ परिसरामध्ये काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबरच घोषणाबाजी देखील केली. मात्र मुख्यमंत्र्यांचा ताफा पुढे निघून गेला. पुढे मराठी विश्व संमेलनामध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांनी याचा उल्लेख केला. कांदा प्रश्नावरती बैठक लावलेली आहे असं फडणवीसांनी आपल्या भाषणामध्ये स्पष्ट केलं. काही लोकांनी
आज माझी गाडी अडवण्याचं ठरवलं होतं, दुर्दैवाने माझी गाडी निघून गेली, त्यामुळे त्यांचा कार्यक्रम काही होऊ शकला नाही, म्हणून त्यांची क्षमा मागतो की तुमचा कार्यक्रम होऊ शकला नाही, तुम्ही माझी गाडी अडवू शकला नाहीत, पण तुमचा प्रश्न महत्त्वाचा आहे. माझी गाडी जरी तुम्ही अडवू शकला नाहीत तरी प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यामुळे मला आजच भुजबळ साहेबांनी, गिरीश भाऊंनी, दादा भुसे सगळ्या मंत्र्यांनी आज नाशिकच्या कांद्यावर बैठक घ्या अशा प्रकारचं पत्र दिलेलं आहे. त्यामुळे लवकरच तुम्ही जरी माझी गाडी अडवलेली नसली तरी ती बैठक घेऊन दरवर्षी आपण काही ना काही तोडगा काढतो, तसा तोडगा हा आपण निश्चितपणे कांद्यावर काढून आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला दिलासा देण्याचा प्रयत्न आपण करू. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव हे गडगडले. कांद्याला 1000 रुपयांच्या आत भाव मिळतोय, मात्र 2000 रुपये क्विंटल भाव मिळावा यासाठी शोले स्टाईल आंदोलन करण्यात आलं. शिवसेना, ठाकरेंच्या शिवसेनेसह छावा क्रांतीवीर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन केलं. कांद्याला अनुदान मिळावं, समांतर बाजारभाव योजना लागू करावी अशी मागणी आंदोलकांनी केली. त्याबरोबरच कांदा प्रश्नी आमदारांनी लक्षवेधी मांडावी अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये आवक वाढल्यामुळे कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. एपीएमसी मार्केटमध्ये नाशिक, पुणे आणि अहिल्यानगरमधून सध्या कांद्याच्या 100 ते 110 गाड्यांची आवक होतीये. नवीन पीक तयार झाल्यामुळे आवक वाढल्याचं सांगण्यात येत आहे. एकीकडे आवक वाढली आहे तर दुसरीकडे निर्यात कमी झाल्यामुळे मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती माल हा पडून राहिला. वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्यातून त्याबरोबरच देशभरामधून मोठ्या प्रमाणामध्ये शेतीमाल येतोय. मात्र अनेक वेळा गोण्यांचे वजन हे 50 किलोच्या मर्यादेपेक्षा जास्त असल्यामुळे माथाडी कामगारांना त्रास सहन करावा लागतो. जास्त वजन उचलल्यामुळे शारीरिक आजारपण देखील वाढत असल्यानं माथाडी कामगार संघटनेनं शेतमालाच्या गोण्या या फक्त 50 किलोपर्यंत ठेवण्याची मागणी केली आहे. जे व्यापारी या नियमाचं पालन करणार नाहीत त्यांचं काम न करण्याचा निर्णय या संघटनेनं घेतलेला आहे. त्याबरोबरच तोडगा न निघाल्यास मार्केट बंद करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. 2 वर्षापूर्वी आम्ही ही मोहीम राबवली होती, परंतु परत काही शेतकऱ्यांच्या आग्रहाखातीर आम्ही काही दिवस पुढे ढकलली. ती ढकलत आता परत 65 किलो वजन यायला लागलेलं आहे. मागच्या 15-20 दिवसापूर्वी कामगार कार्यकर्त्यांनी बैठक घेतली. आता कामगारांना काम करण्याची त्याच्यामध्ये क्षमता कमी राहिलेली आहे. त्याच्यामुळे कामगारांचं पूर्णपणे म्हणणं आहे की 50 किलोपेक्षा जास्त वजनाचे गोण आता आम्ही खाली करू शकणार नाही आणि जे महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या कायद्याच्या चौकटीमध्ये आहे. राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता ही वाढलेली आहे. सध्या हजारो शेतकऱ्यांची कापूस कोंडी होताना दिसतेय. शेतकऱ्यांनी सीसीआयच्या 162 केंद्रांवरती नोंदणी करून कापूस विक्रीसाठी पाठवलेला होता. मात्र 27 फेब्रुवारीपासून खरेदी बंद झाल्यामुळे 1,83,000 शेतकऱ्यांचा कापूस हा आता कोण खरेदी करणार असा प्रश्न निर्माण झालाय. शेतकऱ्यांच्या घरी सुमारे 30% कापूस हा पडू नये. त्यांना आता हमी दरापेक्षा कमी दरामध्ये खासगी व्यापाऱ्यांकडे हा कापूस विकण्याचा पर्याय स्वीकारावा लागणार आहे. अमरावती शहरातील प्रभाग 7 मध्ये कचऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. जवाहर स्टेडियम जवळील कृष्णानगरातील नाले हे तुडुंब भरलेले असून सर्व्हिस गल्लीमध्ये कचऱ्याचे ढिगारे असल्याचे चित्र आहे. दिग्गज नगरसेवक असून देखील प्रशासनाची कारवाई ही अपुरी ठरते असा आरोप शिवसेनेच्या नगरसेविका स्नेहा लुल्ला यांनी केलेला आहे. त्यांच्या पतींकडून पावड्यानं नाले साफ करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि दरम्यान आज होणाऱ्या मनपाच्या विशेष आम सभेमध्ये स्नेहा लुल्ला प्रशासनाला धारेवरती धरणार आहेत. मुंबईच्या कांदिवलीतील बालभारती महाविद्यालयाच्या नाव फलकावरती गुजराती भाषेचा उल्लेख केल्यामुळे मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मनसेकडून गुजरातीमध्ये असलेले बालभारतीचं नाव फलक हे काढून टाकण्यामध्ये आलं आणि महाविद्यालयाला समज देण्यात आली. मनसेच्या निवेदनानंतर बालभारती महाविद्यालय प्रशासनानं मराठी आणि गुजराती दोन्ही भाषांमध्ये नाव फलक लावणार असल्याचं आश्वासन दिलेलं आहे. हा बोर्ड इकडचा जो गुजराती भाषेचा होता तो काढलेला आहे आणि आता त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे त्याच्यानंतर जो बोर्ड आता नवीन बनवणार आहे त्यामध्ये पहिलं मराठी भाषेचा सन्मान करत ठळक मराठी भाषेत लिहिलेलं आहे. नंतर त्यांची जी भाषेमध्ये आहे गुजराती त्यामध्ये बोर्ड लिहिला जाईल. आम्ही त्यांना बोललो ठीक आहे, चांगलं आहे, पण तुम्ही मराठी भाषेला सन्मान द्या. त्या ठिकाणी जो नवीन बोर्ड बनेल तो मराठी भाषेमध्ये ठळक अक्षरामध्ये दिसेल अशा प्रकारे बनवला पाहिजे.
छत्रपती संभाजीनगरमधील MGM रुग्णालयाजवळ परदेशी युवकांना जमावानं बेदम मारहाण केली आहे. महिलेची छेडछाड केल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे. या घटनेतील परदेशी युवकांना वाचवण्यासाठी पोलिसांनी मध्यस्थी केली, मात्र जमाव ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. पोलिसांनी कशी तरी सुटका करत 4 जणांना ताब्यामध्ये घेतलंय. या घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलेच व्हायरल होत आहेत. बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील उमापूर गावामध्ये तणाव निर्माण झालाय. मध्य प्रदेशच्या हेलापाणी गावातील जवळपास 100 जणांनी उमापूरवरती दगडफेक केली. यावेळी त्यांच्याकडून गावातील अनेक घरांची तोडफोडही करण्यात आली आहे. दगडफेकी दरम्यान अनेक जण हे जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे गावामध्ये दंगा काबू पथक हे तैनात करण्यात आलेलं आहे. दरम्यान उमापूरमधील आदिवासी समाजाच्या एका तरुणानं दुसऱ्या गटातील आणि हेलापाणी गावातील तरुणीशी लग्न केल्यामुळे हा तणाव निर्माण झालेला आहे. नालासोपारा पश्चिमेच्या हनुमाननगरमध्ये एका विवाहित तरुणाची हत्या झाली आहे. बायकोच्या व्हॉट्सअप स्टेटसवरती अश्लील कमेंट करणाऱ्या तरुणाला जाब विचारायला गेलेला असता आफताब शेख यांची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे. नागपुरात बाप मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. नराधम बापानं स्वतःच्या 8 वर्षीय मतिमंद मुलीचा विनयभंग केला. मतिमंद मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवत चाळे केल्याची तक्रार ही पोलिसांमध्ये दाखल करण्यात आलेली आहे. तर पोलिसांकडून या घटनेचा अधिकचा तपास हा सुरू करण्यात आला आहे. पोलीस भरतीमध्ये सतत येणाऱ्या अपयशानंतर अंबरनाथ पश्चिमेतील एका 26 वर्षीय तरुणीनं आत्महत्या केली आहे. प्रतीक्षा राणे या तरुणीनं आत्महत्येच्या आधी सुसाईड नोट लिहून ठेवलेली होती, ज्यात तिनं आई-वडिलांना माफी मागत नोकरी न लागल्यामुळे अपेक्षा पूर्ण करू शकली नाही असं म्हटलेलं आहे. प्रतीक्षा काही वर्षांपासून पोलीस भरतीसाठी तयारी करत होती आणि पोलीस विभागामध्ये नोकरी करून आई-वडिलांना सुखी ठेवण्याचं तिचं स्वप्न होतं. दरम्यान या घटनेमुळे परिसरामध्ये मोठी खळबळ उडालेली असून पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींमध्ये हळहळ व्यक्त केली जाते. सोलापूर शहरातील कलावती नगरमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. घरामध्ये पती पत्नीचे मृतदेह आढळलेले आहेत. मृतांचं नाव सोमनाथ धानप्पा आणि श्रीदेवी सोमनाथ पाटील असं आहे. तर दोघेही तोंडावरती फेस आलेल्या अवस्थेमध्ये सापडल्यामुळे ही आत्महत्या आहे की घातपात याबाबतचा संशय हा व्यक्त केला जातोय. या घरामध्ये 2 मुली होत्या, ज्यांना सकाळी आई-वडील झोपेतून उठत नसल्याचं लक्षात येताच काकांना फोन करून ही त्यांनी घटना सांगितली. दोघेही शासकीय रुग्णालयामध्ये त्यांना नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सापडलेली असून पोलीस तपास करत आहेत. जळगावच्या पाळधी तरसोद नवीन बायपास महामार्गावरती भीषण अपघात झालेला आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे एक कंटेनर उलटला, सोबतच 4 ते 5 वाहनंही एकमेकांना धडकली. अपघातामध्ये 4 ते 5 जण हे जखमी झालेले असून त्यांना तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. त्याबरोबरच कारचं देखील मोठं नुकसान झालंय. मुंबईतील अटल सेतूवरती धावत्या गाडीनं अचानक पेट घेतलाय. अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवरती नियंत्रण मिळवलं. सुदैवानं या घटनेमध्ये कोणीही जखमी नाही, मात्र आगीमुळे गाडीचं मोठं नुकसान झालंय. भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील तिर्री गावामध्ये रात्री अस्वलानं शिरकाव केल्यामुळे एकच खळबळ उडाली. रात्रीच्या शांततेमध्ये अचानक आलेल्या या पाहुण्यामुळे ग्रामस्थांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. मात्र तिर्रीच्या ग्रामस्थांनी जे धाडस दाखवलंय त्याची चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यामध्ये होतीये. काही ग्रामस्थ हे घराबाहेर बसलेले असतानाच अचानक त्यांना एक अजस्त्र अस्वल गावामध्ये शिरताना दिसलंय. या अस्वलानं कुणावरती हल्ला करून इजा करू नये यासाठी गावकऱ्यांना एकी दाखवत या अस्वलाला हुसकावून लावलंय. पण या घटनेनंतर गावकऱ्यांनी आता गावामध्ये वन खात्यानं गस्त वाढवावी अशी मागणी केलेली आहे. मुंबईच्या गोरेगाव पूर्वेतील आरे कॉलनी परिसरामध्ये काळवीटची जोडी आढळलेली आहे. या जोडीला पाहण्यासाठी स्थानिक रहिवाशांसह रस्त्यावरती वाहतूक करणाऱ्या नागरिकांनी प्रचंड गर्दी केलेली होती. यामुळे बराच वेळ आरे कॉलनीमध्ये वाहतूक कोंडीही झालेली होती. मात्र काळवीट पुन्हा जंगलामध्ये परतल्यानंतर ही वाहतूक कोंडी हळूहळू पूर्वपदावरती आली. ठाण्यातील गावदेवी मैदानामध्ये प्रथमच खादी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या महोत्सवाचं उद्घाटन ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोळकर यांच्या हस्ते पार पडलं. देशभरातील 15 राज्यांमधून आलेल्या सुमारे 65हून अधिक स्टॉल्समध्ये विविध नाविन्यपूर्ण अशा
खादी उत्पादनांचं प्रदर्शन मांडण्यात आलंय. या महोत्सवामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खादीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेल्या योजनांशी संबंधित स्टॉल्स हे देखील समाविष्ट आहेत. पुढील 10 दिवस ठाणेकरांना हा महोत्सव अनुभवता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज राजस्थानमधील अजमेरला भेट देणार आहेत. सकाळी 11:30 वाजता ते 16,680 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज 14 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेला सुरुवात करणार आहेत. तर या मोहिमेमुळे मुली आणि महिलांमध्ये गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग प्रतिबंधित होण्यात मोठा हातभार मिळणार आहे. भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंगचे वडील खानचंद सिंग यांचं शुक्रवारी दीर्घ आजारानं निधन झालंय. खानचंद सिंग दीर्घकाळ लिव्हर कॅन्सरशी झुंज देत होते आणि उपचारादरम्यान व्हेंटिलेटरवरती होते. अलीगडच्या महुआ खेडा परिसरातील स्मशानभूमीमध्ये खानचंद सिंग यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले. रिंकू त्यांच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी घरी परतलेला होता. मात्र आता तो पुन्हा भारतीय संघामध्ये सामील होणार आहे. रविवारी ईडन गार्डन्सवरती भारताचा वेस्ट इंडिज विरुद्धचा महत्वाचा सुपर 8चा सामना आहे. तर या महत्वाच्या सामन्यामध्ये रिंकू हा खेळणार आहे. जुन्या चित्रपटांचे रिलीज हे ट्रेंडमध्ये आलेले आहेत. गेल्या वर्षी सनम तेरी कसम, रहना है तेरे दिल में आणि तुझे मेरी कसम यांच्यासारख्या चित्रपटांनी रिलीज नंतर बॉक्स ऑफिसवरती चांगलाच व्यवसाय केला आणि अशाच पार्श्वभूमीवरती आता 2014 साली प्रदर्शित झालेला हिट सिनेमा हसी तो फसी पुन्हा एकदा रिलीज होणार आहे. धर्मा आणि फॅन्टम प्रोडक्शनच्या या चित्रपटामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्रा या प्रमुख भूमिकेमध्ये आहेत. 6 मार्च पासून हा चित्रपट PVR सिनेमागृहांमध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर आता आगामी हिंदी वेबसिरीजमध्ये दिसणार आहेत. या वेबसिरीजचं नाव संकल्प असून प्रोमोमध्ये नाना एका पंडितांच्या भूमिकेमध्ये दिसतात. प्रोमोच्या शेवटी नानांचा संयमी तरी देखील आक्रमक अवतार बघायला मिळतोय. प्रकाश झा दिग्दर्शित या वेबसिरीजमध्ये नानांसह मोहम्मद झिशान अयूब, कुबरा सईद आणि संजय कपूर सारखे कलाकार देखील आहेत. तर संकल्प वेबसिरीज ही MX प्लेअरवरती प्रदर्शित होणार आहे. OTTवरती पहिल्यांदाच नाना पाटेकरांचा अवतार पाहायला मिळणार असल्यामुळे प्रेक्षक आणि चाहते हे उत्सुक आहेत. चौतरफा वार कर रहा है वो. हम यहाँ राजा रानी का खेल खेलते रहे. आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली येथेच थांबण्याची. पुढील अपडेट